आश्रम व पाथरी शहरातील तहसील कार्यालयासमोर आज 23 मार्च 2026 रोजी आमच्यासोबत आहे पाथरी तालुक्यातील पोटाक येथील एक समाजसेवक आहेत, ज्यांचं नाव आहे गणेश माणिकराव बागल। यांनी पाथरी तहसील प्रशासनाला पत्र दिलं होतं। त्या पत्रामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की पाथरी तालुक्यातील पोटाकडीच्या शिवारातील पोटाकडीच्या गावाच्या आसपास जे इटभट्ट्या आहेत ते इटभट्ट्या बंद करण्यासाठी त्यांनी एक आत्मदहन असं पत्र दिलं होतं। त्यांना आज त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना 10 ते 15 दिवसाची मुदत त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे व त्यांना आत्मदहन करू नये असं पाथरी तहसील प्रशासनाच्या वतीनं त्यांना एक पत्र देण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय सर काय सांगेल सर की आपण पाथरी तहसील प्रशासनाला एक पत्र दिलं होतं आत्मदहन करण्यासाठी, आत्मदहन का करणार आपण, आपल्याला काय अर्थ सर 10 या आज आत्मदहनचं पत्र आजच होतं। मागे जवळपास 2023 पासून मी निवेदन देत आहे प्रशासनाला। तर प्रशासनाला कुठल्याही प्रकारची त्याच्यामुळे आम्हाला त्याचं निवेदनाचं उत्तर मिळालं नाही, कुठल्याही त्या विटभट्ट्यावरती कारवाई केलेली नाही। त्यामुळे मी काय केलं की आम्ही सर्व मी एकटा म्हणूनच नाही, आम्ही सर्व गावकरी मंडळी असं ठरवलं होतं की त्या दिवशी आपला एक माणूस गेला तरी हरकत नाही, म्हणजे आजचा दिवस पण आपल्याला विटभट्ट्या हे बंदच करून टाकायचे। कारण त्या विटभट्ट्या तुम्ही जर आज बघत असताल त्या विटभट्ट्या हे जो रस्ता म्हणजे राज्य महामार्ग आहे आणि राज्य महामार्गाच्या एकदम डांबर रोडला चिपटून यांच्या भट्ट्या चालू येतात। प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। कारण प्रशासनाचं दुर्लक्ष कशामुळे, कारण इकडं प्रशासनाचं सगळं लक्ष आहे ते वाळू उपसा चालू तिकडे त्यांचं लक्ष देऊन आहे, त्यामुळे इकडे त्यांचं लक्ष राहिलेलं नाही। सांगायचं म्हणजे असं आहे की तिथं अपघात सतत अपघात होतात या भट्ट्यामुळं। ज्यांचं दुकान असेल त्या याचं किंवा ते राख असेल ते राख निघून जे महाराष्ट्र वाहन वगैरे करणारे तर त्यांच्या डोळ्यात ते राख जाऊन हे करून ते अपघात सतत होतात। बऱ्याच अशा काही घटना आहेत सांगायचं म्हणजे यांचं दुर्लक्ष असल्यामुळं आज चिडून होईना मी 10 मार्चला यांना निवेदन दिलं की आजचं जे आत्मदान आहे म्हणून आत्मदान खरं सांगायचं म्हणजे आता त्याकडे सुद्धा लक्ष नाही, भट्ट्याकडे लक्ष नाही, पण पत्र दिले असून सुद्धा त्याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही। आज आत्मदान असताना आज मी 12 वाजता आत्मदान करणार हे त्यांना माहीत असून त्यांनी प्रशासनाने काय केलं की त्यांनी पत्र काढलं 11:38 आणि मला फोन केला की तुम्हाला हे पत्र देण्यात आले म्हणून। मी आता कशाला देता म्हणलं, माझी पूर्ण तयारी झाली, मी त्याची डिजेलची कॅब घेऊन आलेलो आहे आणि मला आत्मदान करायचं आहे म्हणलं। माझं ठरलेलं आहे तुम्ही ते पत्र देत नाही, पण त्या पत्र तरी घेऊन जा, मी घेऊन काय वर जाणार आहे का म्हणलं, पत्र घ्यायचं नाही काय नाही काय करायचं मी माझं ठरलेलं आहे म्हणलं। त्यात काय झालं की मंडळ अधिकारी आणि खराडी साहेब यांनी थोडंसं आम्हाला वेळ द्या म्हणून त्यांनी विनंती केली आणि आपले पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांच्या समोर त्यांनी आम्हाला शब्द दिला की बुवा आम्ही 15 दिवस आम्हाला द्या, 15 दिवसानंतर आम्ही याच्यावर काहीतरी मार्ग लावून काहीतरी तोडगा काढू असं त्यांनी ठरवलं आणि 15 दिवसाचा आम्हाला त्यांनी वेळ मागितली। 12 वाजता आपण आत्मदहन करणार होता आणि 11 वाजून 38 मिनिटांनी आपल्याला माहिती मिळाली की आपण आत्मदहन करून आपलं पत्र काढलं अगोदर। हां, त्यांचं मला वाटतं त्यांचा हेतूच असा होता की एखादं घेणं तरी हरकत नाही, पण आपल्या देशात काही घेण्यात नाही असं मला वाटतं त्यांना ही पत्र काढलेली पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी काय सांगितलं हे सुद्धा हे कळालं तर ते सुद्धा हसले, म्हणजे असं नसते अशा गोष्टी म्हणले की 11 एक माणूस मरतोय म्हणले आणि ते पत्रक 20 मिनिटांनी 2 मिनिटं 20 मिनिटांनी 12 मिनिटांनी मला पत्र देणार म्हणजे अशाच गोष्टी असं त्यांनी जसं आपण सांगितलं 10 ते 15 दिवसाला आपल्याला मुदत मागितली आहे, त्या 10 ते 15 दिवसाच्या आज भट्ट्या बंद होणार आहेत। आपल्या मागण्या पूर्ण केल्या आपण पुढचा पाऊल काय उचलणार? 15 दिवसाच्या नंतर आम्ही त्यांना परत एकदा निवेदन करायला की त्यांचं पत्र आता चालू आहे त्यांचं करायला, तर त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही काय करायचं 15 दिवस वेळ दिला। 15 दिवसानंतर आम्ही ठरवले होते आजपर्यंत माझी एकट्याची आत्मदान होतं, पूर्ण गाव इथं येणार तर आत्मदान पूर्ण गावाचं म्हणजे सामूहिक आत्मदान करणार होतं। म्हणजे भट्ट्याच्या विरोधात आपण एक आपल्या गावात पूर्ण गाव म्हणण्यापेक्षा आमच्या जे पंचक्रोशीतले जे जाणारे येणारे लोक आहेत त्यांनी पण असं हे कळाल्यानंतर त्यांची पण बरेच लोक आले आम्हाला भेटले, म्हणजे आम्हाला सुद्धा कळायला पाहिजे ही गोष्ट। आम्ही सुद्धा आता 15 दिवसानंतर येणारे म्हणजे या गोष्टी पूर्ण निघायचं नव्हतं असं आपण आत्मदहन करण्याचं कारण म्हणजे समजा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय, गावातील लोकांना त्रास होतोय म्हणून आपण त्यांच्यासाठी काम करत आहे। हां, त्या लोकांसाठी काम करतो।